मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. विधान परिषदेसाठी अवघे फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत. बच्चूभाऊंचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरा उमेदवार नेमका कोण हा सस्पेन्स अजून कायम आहे. तो नेमका कोण आहे आणि हा सस्पेन्स लवकरात लवकर आपण किती वाजेपर्यंत आहे? 3 वाजे शेवटचे 2 तास उरले. मग 3 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला तिकडे लगेच 3 वाजेच्या आत कळेल. साहेब घोषणा महत्वाची आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शिवसेना दुसरा उमेदवार कोण देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला आताच सांगून टाकू काय? एक आहेत आमचे बच्चू भाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोरे. हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू. काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला. नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि विधान परिषद सभागृहामध्ये अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवलेले आहेत. त्याचा देखील संघटनेला फायदा झालेला आहे आणि एक विविध क्षेत्रामध्ये महिलांवर जिथे अन्याय होतो त्या भागामध्ये धावून जाण्याचं काम नीलमताईंनी केलं आहे आणि आज बच्चूभाऊंच्या बद्दल तर मी सगळं सांगितलेलं आहे. उमेदवार दिला जाणार आहे कारण वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल रात्री जाऊन भेट घेतलेली. त्यातही 2 गट झालेले. महाविकास आघाडीत बिघाडी झाली. तुम्हाला 3 वाजता बघा 3 वाजेपर्यंतच फॉर्म भरायची अंतिम वेळ आहे ना. त्यामुळे 3 वाजता सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. नीलमताईंचं निरोपाचं आक्रमक भाषण फळाला आलं का? नाही बघा, नीलमताईंनी काम केलेलं आहे. त्या आमच्या सोबत आल्या. जो आम्ही उठाव केला राज्यामध्ये राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी त्यावेळेस बच्चूभाऊ देखील आमच्या सोबत होते. खांद्याला खांदा लावून होते. त्यामुळे शेवटी कार्यकर्ता हा काम करत असतो आणि मी पक्षप्रमुख जरी असलो, मुख्य नेता जरी शिवसेनेचा असलो तरीसुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे जे काम करतायत कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांकडे माझं लक्ष आहे आणि एका पद कमी असतात. इच्छा अनेक लोक व्यक्त करतात परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे आता ज्यांना मिळालं नाही ते दुर्लक्षित राहतील. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. शिवसेनेमध्ये जो काम करेल तो पुढे जाईल हा नेहमी मी सांगतो. त्यामुळे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नोकर नाही आहे. त्यामुळे कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. आता जर आणि तर राजकारणामध्ये जर आणि तर आता ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे एक्झिट घेतली आणि अंबादास दानवेंना संधी दिलेली आहे. कुठेतरी भीती होती की ते आता तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. नाना पटोले म्हणतात की काँग्रेसच्या नाराजी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार असं ठरलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस. अरे आता आघाडीमध्ये कितीतरी वेळा आता बिघाडी झालेली आहे. आता जाऊ दे, मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं. आज मी आमच्या महायुतीच्या जे उमेदवार आहेत हे महायुतीचे सर्व उमेदवार ताकदीने चांगल्या मताने निवडून येतील हा विश्वास फक्त आपल्याला देतो. शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात त्यामुळे त्यांच्यावर काही वेगळी जबाबदारी देणार कारण त्यांची जी संघटना आहे ती संघटना स्वतंत्र राहणार आहे की ती शिवसेनेत असणार आहे? ती आता शिवसेनेशी संलग्न आहे आणि ती एक सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटना नाही आहे. त्यामुळे सामाजिक काम देखील जे आहे तेही सुरू राहिलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतः मगाशी सांगितलं की शिवसेना ही राजकीय संघटना आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली संघटना आहे. शिवसेना वाढवण्याचं काम गावागावामध्ये महाराष्ट्रभर ते करतील आणि निवडणुका विधान परिषदेच्या या बिनविरोध होतील की कार्यक्रम ठरलाय. अशी चर्चा आहे की तुम्ही आता चला तिकडे चला. भाजपच्या बाजूने आहेत 4 तारीखला निघाले 5 राज्यांचे एक्झिट पोल जे आहेत ते भारतीय जनता पक्ष NDAच्या बाजूने आहेत.
याचा आनंद आहे की मला वाटतं आपलं आसाममध्ये, बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये म्हणजे मोठं परिवर्तन यामध्ये घडेल आणि तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल. कारण शेवटी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संपूर्ण देशाला पुढे नेण्याचं जे काम केलेलं आहे, देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलेलं आहे, देश आर्थिक महासत्तेकडे चाललोय, याचा क्रेडिट, याचा फायदा पश्चिम बंगालमध्ये नक्की होईल आणि पश्चिम बंगालमध्ये देखील परिवर्तन होईल. ठीक आहे.